सो हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? आय होप सगळे ठीक आहेत. सो गाईज, आपण काही गोष्ट नवीन ट्राय करतो ना, किंवा आपण काही करतो तर आपण ते स्टार्ट तर करतो, बट कोणते कन्सिस्टंटली मेंटेन ठेवू शकत नाही. म्हणजे खूपदा असं होतं की आपण ते रेग्युलर आपण त्यात मेंटेन राहत नाही. मग आपलं ते स्टडी असेल किंवा कंटेंट क्रिएशन असेल किंवा काही गोष्ट असेल जे आपण स्टार्ट तर खूप मीन्स एकदम असं मोटिवेशननी करतो, बट ती कंटिन्यू रेग्युलर ते करणं हे म्हणजे खूप काही 1% लोकांना ते जमतं. सो आपण असं नाही केलं पाहिजे. आपण ॲटलिस्ट ट्राय केलं पाहिजे की डेली आपण त्यात कसं इम्प्रूव्ह होऊ, आपली स्किल्स कसे डेव्हलप होतील. तर आपण हळूहळू का होईना आपण त्यात आपलं सगळं मीन्स एफर्ट्स जे आहे ते आपण त्याच्यात दाखवलं पाहिजे. आणि डेली काहीतरी युनिक करण्याचं ट्राय केलं पाहिजे. आणि मग आपल्याला आउटपुट हळूहळू दिसायला भेटतील. असं नाही की आपल्याला लगेच आउटपुट भेटेल, पण जसं आपण हळूहळू इम्प्रूव्ह करू सगळ्या गोष्टी, सो त्याच्यातून आपल्याला लर्निंग्स भेटतील आणि मेन म्हणजे एक्सपिरियन्स भेटेल. आणि मग आपलं जे आउटपुट आपल्याला जे त्यातून जे आहे ते आपल्याला नक्कीच भेटेल, सक्सेस. सो म्हणून गाईज, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण कोणतीही गोष्ट किती रेग्युलरली करतोय ह्याला खूप महत्त्व आहे. सो मी हेच म्हणेन की तुम्ही तुमचं जॉब असेल, स्टडी असेल, कंटेंट क्रिएशन असेल, तुमच्यातलं जे काय टॅलेंट असेल, सो ते कन्सिस्टंटली करत राहा आणि मग तुम्हाला समजेल की खरंच आपल्याला आउटपुट भेटतं. सो चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.